ओके Yes, मोहित कंबळे यांच्या मुलीचं लग्न होतं आणि आदित्य ठाकरे तिथं पोहोचले. ते एकमेकांवर आरोप करणारे किंवा त्यांच्यावर आदित्य ठाकरे सतत आरोप करायचे. मनोमिलन झालं की काय अशी चर्चा झाली सुरू आहे? हे बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात. म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं ॲप्रोच होण्याचा ते शोधत आहेत आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. नीलम गोरे अशोक खरातच्या भक्त आहेत. 5-6 वर्षापासून त्या सतत त्यांच्या संपर्कात आहे आणि राजकीय फायद्यासाठी त्या भेटत होत्या असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला. अहो, नीलम गोरेच काय, सर्व जे कोणी भेटत असतील, मी अनेक वेळेला सांगितलं की तुम्ही अनेक महाराज लोक किंवा अनेक जादू टोण्यावाले हे राजकारणी लोकांना भेटत असतात. तुमचं असं आलंय, तुमच्यावर संकट आलंय, तुम्हाला उद्या असं होणार आहे, परवा तसं होणार आहे, असे सगळे भंपगिरी हे लोक करत असतात. आणि म्हणून कोण कुणाला भेटलं याच्यावर तुम्ही राजकारण ठरवू नका. पोलीस जे तपास करतायत, पोलिसाच्या तपासामध्ये सगळं येऊ द्या. आणि खरंच मला कुणी कुणाशी भेटलं याबद्दलचा आक्षेपचं माझं काहीच म्हणणं नाही, परंतु त्या खराताने जे काही गुन्हे केलेत ना, ज्या पद्धतीनं, मग ते बलात्काराचे असतील, मनी लॉन्ड्रिंगचे असतील, याच्यामध्ये जो कोणी अडकला असेल, मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, आणि राजकीय पक्षाचा असो किंवा व्यापारी असो, यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा आपण मांडतोय, त्याला साथ देणार आहे जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणून भेटीचा आणि त्याच्या गुन्ह्याची असा संबंध लावू नका. तपासामध्ये सगळं निष्पन्न होईल. अनेक लोकांचे तर आमचे जे नंबर आहेत हजारो लोकांकडे असतात, हजारो लोकांचे फोन येत असतात, त्यांना नंबर दिला जात नाही, नंबर शोधता पण येतात. एक भेट होणं आणि गुन्ह्यामध्ये सामील होणं याच्यातलं फरक समजून घ्या. आणि जो त्यांच्या गुन्ह्यामध्ये सामील असेल त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. राजकीय नेता असला म्हणून मी काही जरी बरोबर साथ दिली तर मला सुटका आहे असं समजण्याचं कुणाचंही काही कारण नाही आहे. त्यांच्यावर ह्या कारवाई होतील आणि सरकार तेवढं सक्षमपणे आता त्याचा तपाससुद्धा करत आहे. संभाजीनगर शहरामध्ये ॲटो LPG गॅसचा जो तुटवडा गॅस मालकाने केलेला आहे, त्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. कालच मी कलेक्टरला आणि पुरवठा अधिकाऱ्याला सांगितलं की अशा प्रकारे लोकाला वेठीस जो कोणी धरत असेल त्यांचे पेट्रोल पंप, त्यांची NOC कॅन्सल करा आणि ते पेट्रोल पंप सील करा. सर्वसामान्य माणसाला जो भुर्दंड बसतोय किंवा ज्या अडचणी निर्माण होत आहेत याला फक्त तर ॲटो LPG गॅसचे जे चालवत आहेत ते जबाबदार आहेत. पुरवठा भरपूर आहे, परंतु हे घेत नाहीत आणि जाणून बुजून भाववाढ जी केलेली आहे त्यांनी, 60 रुपयाचा किलोचा गॅस आज 110 रुपयाने विकला जातो आहे. म्हणून ही जी काही त्यांनी जे काही साखळी निर्माण केलेली, जी लूट माजवलेली आहे, ज्याच्यावर कारवाई निश्चित होईल आणि कलेक्टरला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मंगलकृपात लोणे यांनी जे छगन भुजबळांना एक पत्र दिले आणि जैन धर्माचा जो कार्यक्रम आहे त्याला जे विशेष गॅस पुरवठा करावा असं मानलं. निश्चित केला जाईल, काय हरकत नाही ना, करायला काय हरकत नाही. जैन धर्मियांचा जो कार्यक्रम असेल, हा वर्षातून एकदा येणारा जो सण असतो, हा कोणत्याही जाती धर्माचा असला त्यांना सहकार्य शासन करत असतं आणि निश्चित त्यांनाही आम्ही सहकार्य निश्चित करू. अकोल्यात काँग्रेस आणि MIMच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली, व्हिडिओ देखील समोर आले. अकोल्यामध्ये घडलेला प्रकार याची इतंभूत माहिती माझ्याकडे नाही, परंतु MIMची प्रत्येक ठिकाणी अशी ज्या पद्धतीने दादागिरी चालू आहे, संभाजीनगरमध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे नगरसेवक निवडून आलेत त्या ठिकाणी त्यांनी आता दादागिरीची भाषा वापरणं किंवा हल्ले करणं हे प्रकार सुरू केलेले आहेत. म्हणून शासन म्हणून सरकारने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि सरकार निश्चित अशा लोकांवर कारवाई करेल.
संभाजीनगर महानगरपालिकेत सुद्धा नगरसेवकावर लवकरच कारवाई होण्याचे संकेत आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची चौकशी सुद्धा चालू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचं ते सुनील शेळके म्हणाले होते. आता फडणवीसांचं त्याच्यावर उत्तर आलंय, या विलीनीकरणाची चर्चाही करण्याची ही योग्य वेळ नाही आणि सुनील पवार या सगळ्या गोष्टी अखेरला अजितदादा पक्षाचे 41 आमदार आहेत. विलीनीकरण करायचं की नाही करायचं, पवार कुटुंब, दोन्ही पवार कुटुंब एकत्र कधी येतील, केव्हा बोलतील, याचा निर्णय घेण्याचा अधिकार निश्चितच सुनेत्राताई वहिनीला आहे. म्हणून आता हे विलीनीकरण होणार नाही, याला आणखी काही कालावधी लागेल. त्या कालावधीनंतरच त्याच्यावर चर्चा होईल का नाही होईल हे सांगता येईल. पण एकत्र येणार दोन्ही कुटुंब तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगता, त्यांनी अनेकदा पाहिलं पण नाही. एकत्र आलं पाहिजे, कुटुंब हे कुटुंब एकत्र आलं पाहिजे. परंतु आता त्यामध्ये असलेलं राजकारण जर तुम्ही पाहिलं, अनेकांचा विरोध आहे. अनेक राजकीय त्यांच्यातलेच नेते एकत्र विलीनीकरण होऊ नये या मताचे आहेत. म्हणून आता काय निर्णय घ्यायचा तोच सुनेत्राताई वहिनीने घेतला पाहिजे. चल, सुषमा अंधारेंनी खळबळजनक दावा केला की काय संबंध आहे दीपक, तो आवारे का काय तो माणूस आहे, तो असेल किंवा इतर अनेक लोक असतील. माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी, IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते. जी काही फायनान्शियल डील झालेली आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे. हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे. परंतु ह्या 8-15 दिवसामध्ये ज्या गतीने तपास चालू आहे, तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील. मग कोणी कुणाला पैसा पुरवला का, त्याच्या माध्यमातून हे झालं आहे का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. म्हणून आता डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा एक 8-15 दिवस जे तपासाला दिशा जेव्हा मिळेल योग्य, त्या टायमाला सर्व समोर आल्यानंतर कुणावरही आरोप केले तर त्याला एक महत्त्व प्राप्त होईल. रायगडमध्ये राष्ट्रवादी कार्यक्रम पार पडला, तटकरेंच्या बॅनरवर जे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो नव्हता. आता राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललंय या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आम्ही भाष्य करणं योग्य पण नाही आहे. आता अजितदादाचा फोटो का नाही, सुनेत्रा वहिनीचं का नाही, याचं उत्तर मला वाटतं तटकरे दिलं ते बरं राहील. आम्ही यांच्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या अंतर्गत राजकारणामध्ये आम्ही पडणार नाही आणि त्याच्याबद्दलची आम्हाला माहिती पण नाही. अशोक खरात तर शिक्षण क्षेत्रात देखील दबदबा पाहायला मिळत होता. राज्यात गाजणाऱ्या शालर तायडी घोट्यात खरातचा सहभाग होता अशी चर्चा सुरू आहे, त्याची काही गोष्टी समोर आल्या. हे बघा, जेव्हा हे भोंदू लोक असतील किंवा एखादे बाबा लोक असतील, यांचा जेव्हा थेट संपर्क एखाद्या मंत्र्याशी, एखाद्या आमदाराशी, खासदाराशी येतो, तर त्या टायमाला अनेक लोक त्यांच्या मार्फतसुद्धा आपलं काम करून घेण्यासाठी त्यांचा वापरही करतात आणि तेही स्वतः वापरून घेतात. म्हणून संबंधाचा वापर आता तो गैरपद्धतीने केला गेला की योग्य पद्धतीने केला गेला हे पाहावं लागेल. परंतु असे फोन निश्चित अनेक लोकांना येतात हे आम्ही मान्य करतो. शालांत आयडी जो घोटाळा झाला आहे त्यामध्ये केसरकरांच्या भावाच्या नावावरती जी महाराजांच्या भावाच्या नावावरती जी केसरकरांच्या माध्यमातून त्यांना शिक्षण संस्था देण्यात आल्या असतात. शिक्षण संस्था दरवर्षी दिल्या जातात, तो अनेकांना दिल्या जातात. घोटाळा शालांत आयडी घोटाळा, शालांत आयडी घोटाळा असं करता येत नाही, तुम्हाला असं करता येत नाही. आणि जर असं काही असेल ना तर निश्चित त्याच्यावर गुन्हा नोंद होईल ना. तुम्ही एक लक्षात ठेवा की या प्रकरणामध्ये जे महत्त्वाचे 2-4 मुद्दे आहेत, एक तर सर्वात महत्त्वाचा महिलांवर केलेला अत्याचार, दुसरा याने बेशोभी जमवलेली मालमत्ता, तिसरं याचे इतरांशी असलेले संबंध, त्या संबंधाचा यांनी गैरवापर कशा पद्धतीने केला आहे किंवा त्यांचा ह्याच्यात काय संबंध आहे हे तिसरं. या सगळ्या गोष्टीचा उलगडा तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळेल. आणि जे त्याच्यात गुंतलेले आहेत, फोटो असणं वेगळं पण गुंतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल. साताऱ्यातील ते जिल्हा परिषद अध्यक्षपदावर जो राडा झाला होता त्यात आता जे SP आहे तुषार जोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले. निश्चित आहे, एखादा मंत्री जेव्हा एखाद्या कार्यालयात जातो त्या टायमाला अशा पद्धतीचे 2 मंत्री धक्काबुक्की करणे
अधिकारचा गैरवापर करणे हे योग्य नाही. मंत्री किंवा SP ह्या दोन्ही रँकच्या लोकांनी एकमेकाशी संवाद साधूनसुद्धा त्या ठिकाणी शांतता निर्माण करता आली असती. परंतु ज्या पद्धतीने तिथं वर्तणूक झाली आणि मंत्री महोदयाने सभागृहात सांगितलं, हे निश्चितच खेदजनक होतं. म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. दीपक केसरकर असं म्हणतात की खरातला 39 आमदार भेटले, पण माझ्यावर आरोप केले जातात. त्यावर सुषमा अंधारे असं म्हणतात की जे 39 आमदार भेटले त्यांचे नाव जाहीर करावेत, भांडाफोड करावा. 39 आमदार, 50 खासदार हे जे कोणी भेटले असतील ना, त्यांचे हे सगळे भेटणं, मी पुन्हा सांगतो, भेटणं हा गुन्हा नाही. कोणी कुणाला भेटणं हा गुन्हा नाही. गुन्ह्यामध्ये सहभाग असणं हा गुन्हा आहे. म्हणून दीपक केसरकरांवर जे आरोप केले जातात ते मला वाटतं आत्ताच्या घडीला योग्य नाही आहे. जेव्हा तो सर्व प्रकार पुढे येईल त्या टायमाला जर असेल तर दीपक केसरकर स्वतः त्या चौकशीला समोर जायला तयार आहेत. म्हणून त्यांना टार्गेट करणं हा जो प्रकार आता चालला आहे तो मला वाटतं तो योग्य नाही. अशोक खरातच्या मोबाईलमध्ये खास नंबर सापडले, पण त्याला एक कोडवर्ड होता आणि सगळी डमी नावं देण्यात आलेली आहेत आणि हे सगळे मोठे लोक असल्याची चर्चा. आता तोच एक भोंदू बाबा आहे तर त्याने त्याच्या पद्धतीने केला असेल ना. भोंदू मला जो जगाला जो फसवायला निघाला आहे तो ह्या सगळ्या प्रिकॉशन त्यांनी घेतल्या असाव्या. म्हणून आता त्यांनी किती जरी कोलंट्या उड्या मारल्या, आता जेलमधून तो बाहेर येणार नाही. खरात प्रकरणात रुपाली चाकरकर यांना समज बजावण्यात आली आणि आज जे आहे ते चौकशी होण्याची शक्यता आहे. अहो काय आहे खरात प्रकरण, एकदा ते संपणारच आहे. त्या सगळ्या चौकशा समोर आता उघड झाल्या ना, याचा परिणाम फार गंभीर होणार आहे. अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागणार आहे. म्हणून थोडा वेळ वाट पहा. सरकार आणि यंत्रणेला त्याचं काम करू द्या. काय तुझे दुसरं काय आहे का? राष्ट्रीय प्रश्न झाला तो अशोक खरात. ओके, ह्या सगळ्यांनी जे मला प्रश्न टाकले त्यातला एक प्रश्न सोडला तर सगळे अशोक